मागील काही दिवसांपासून बार्शी तालुक्यात वाघानं आपली दहशत निर्माण केली। आता त्या वाघाला पकडण्याचा निर्णय वन विभागानं घेतला आहे। नागपूर मुख्यालयानं यासाठी ताडोबा अभयारण्यातील तज्ञ पथकाला परवानगी दिली आहे। वाघाला पकडण्यासाठी एक पथक उद्या सोमवारी बार्शीत दाखल होणार आहे। बार्शी परिसर वाघाच्या नैसर्गिक अधिवासासाठी योग्य नाही। इथे खाद्य आणि निवारा यांची उपलब्धता नाही। यामुळे वाघ पाळीव जनावरांवर हल्ले करत होता। वाघानं मागील 6 दिवसात 7 जनावरांची शिकार केली होती। यामुळे वाघाला बार्शीतून हलवून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। टिपेश्वर मधून बाहेर पडलेल्या वाघानं धाराशिव जिल्ह्यातील काही जनावरांवर हल्ले केले होते। वन विभागाने ट्रॅप कॅमेऱ्यांच्या सहाय्याने वाघाच्या हालचालींवर नजर ठेवली होती। त्यानंतर रामलिंग अभयारण्य आणि बार्शी परिसरातील काही शिवारात वाघाचे ठसे आढळले आहेत। त्यानंतर रामलिंग अभयारण्य आणि बार्शी परिसरातील कारी नारी शिवारात वाघाचे ठसे आढळले आहेत। वन विभागाने 30 ट्रॅप कॅमेरे लावून वाघाच्या प्रत्येक हालचालीवर सतत लक्ष ठेवलं आहे। आता ताडोबा अभयारण्यातील तज्ञ पथक वाघाला पकडण्यासाठी अत्याधुनिक साधन सामग्रीसह बार्शी परिसरात येणार आहे। वाघ पकडल्यानंतर त्याला रेडिओ कॉलर लावण्यात येईल आणि नंतर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडलं जाणार आहे।